बांगलादेशामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे तिथली सगळी अंतर्गत व्यवस्था ठप्प झालेली आहे आणि भारताबरोबरचं दळणवळण थांबलेलं आहे। त्याचा फटका आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। कांदा घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबलेले आहेत, तेव्हा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून आता जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून हा भारतीय शेतकऱ्यांचा आणि विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो। आजच मी पंतप्रधानांना त्या संदर्भातलं एक पत्रही लिहिलेलं आहे आणि शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून हा कांद्याचा प्रश्न सोडवावा अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे। बांगलादेशामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे